न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिवमंदिर परिसरासह सावनेर शहरातील अनेक रस्ते अंधारात, पथदिवे आठवडाभर बंद राहत असल्याने अपघाताची भीती। सावनेर शहरातील शिवमंदिर परिसरासह अनेक रस्त्यांवरील पथदिव्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे पथदिवे केवळ 2 दिवस सुरू राहतात आणि त्यानंतर आठवडाभर बंद पडतात। या गंभीर समस्येमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातूनच प्रवास करावा लागत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। शिवमंदिर परिसर हा शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग असून येथे दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते। मात्र रात्री पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात जातो। यामुळे वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या अंधारामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही। एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रकाश व्यवस्था नियमित करावी अशी मागणी करण्यात येत आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।